भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 12 सत्संग महिमा भक्ताची शरणता याचा भाग पहिला। दुसऱ्या दिवशी सकाळचं सर्व स्नानादिक आटोपून उद्धव जेव्हा प्रासादात आला तेव्हा त्याला श्रीकृष्ण महाराज आधीच आसनस्थ झालेले दिसले। त्याला ओशाळल्यासारखं झालं। त्याने झटकन पुढे जाऊन श्रीकृष्णास पदवंदन केलं आणि खजील मनानं अबोलपणे उभा राहिला। भगवान श्रीकृष्णांच्या हे लक्षात आलं आणि त्याला शेजारच्या आसनावर बसायला सांगून त्याच्याकडे आश्चर्यानं पाहत म्हणाले। शुकाचार्य परीक्षित राजाला पुढील कथा सांगू लागले। श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, आज मी लवकर आलो याचं कारण हे आषाढीचे मेघ कधी कोसळतील ते सांगता येत नाही। वर आकाशात पहा, एकामागून एक अशा कृष्ण मेघांची दाटी झाली आहे। सूर्योदयानंतरचा प्रहर असूनही सूर्यास्तानंतरचा प्रहर वाटतोय। आपल्याला मोकळं करण्यासाठी हे मेघ एका शीत क्षणाची वाट पाहत आहेत। शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, उद्धवाला श्रीकृष्णाचं हे बोलणं ऐकत असताना असं वाटलं, अरे ही तर आपल्याच मनाची अवस्था आहे। आपल्याही मनात विचारांचे काळे मेघ असेच दाटलेत। आता या कृष्णरूपी शीतक्षणापुढे आपण ते मोकळेच करायला हवेत। असा मनात विचार करून उद्धव म्हणाला, श्रीकृष्णा, आपण ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ असते असं म्हणता, त्यासाठी संत सेवा संत सहवास हाच उन्नतीचा मार्ग आहे असंही सांगितलं। परंतु देवा, या सुलभ मार्गाला सोडून कर्म धर्म ज्ञान योग न्याय विधी या सर्व उपाधींच्या मार्गानंच बहुजन जाताना दिसतात। देवा, संतांच्या जवळ असं कोणतं गाठोडं असतं की त्यासाठी तू संतांच्या स्वाधीन होतोस? शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, उद्धवाचे प्रश्न हेच ते आषाढीचे मेघ आहेत। मानवी मनाच्या अवकाशात असेच मेघ दाटून येतात। ते बरसावे असं वाटतं, पण त्यासाठी त्या मनाला भक्तीची शीतल झुळूक लागावी लागते। आता कृष्णरूपी शीतवायू वाहू लागला की उद्धवाच्या मनातील हा काळेपणा विरून जाईल आणि जलधारांच्या सुखद वर्षावात उद्धवासारखा निष्ठावंत सचैल भिजेल, यात नवल नाही। तो कथाभाग आता तुला सांगतो, लक्षपूर्वक ऐक। परीक्षिता, उद्धव हे केवळ निमित्त आहे। भागवत धर्माचं साध्यंत विवरण हाच श्री व्यास महर्षींचा उद्देश आहे। हेच भगवंताचं कार्य आहे, बाकी सर्व निमित्त मात्र। म्हणून आपल्या भावनांना व्यास महर्षी मोकळं करीत असतात, इतकंच। श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, मला जाणण्यासाठी सर्व मार्ग हे समुद्रात पडलेल्या पावसाप्रमाणे वाया जातात। मानवी धरणीला ते सुजलाम सुफलाम करीत नाहीत। यज्ञ याग कर्मधर्म इत्यादी साधनांनी माझी प्राप्ती तर होत नाही। उलट या उपाधीमुळे गर्व आणि देहाभिमान वाढतो। पाप पुण्य वाढतात, त्यांचे भोग वाढतात आणि अंतरंग अशुद्ध होतं। केवळ सत्संग हाच साधकाचं अंतरंग शुद्ध करीत असतो। सत्संगात जसं गुरु आदेशाचं पालन वाढतं तसं साधकाची उन्नती होत जाते। उद्धवा, माझ्या स्वरूपाची जाण कुणालाही येऊ शकते। त्यात जात कुळ धर्म नर वा पशु असे कोणतेच भेद मध्ये येत नाहीत। खग मृग नाग गंधर्व अप्सरा जटायू सुग्रीव विभीषण प्रल्हाद अर्जुन हनुमान असे सर्व वेगवेगळ्या जातीपंथातले होते, परंतु त्यांना माझी प्राप्ती झाली ते केवळ सत्संगानंच झाली। उद्धवा, गोकुळीच्या गोपिका बघ, त्यांनी संसारात माझाच ध्यास घेतला।
त्यांच्याबरोबर मी निष्कामतेनं रासक्रीडा केली. त्यांनी मजसंगतीत जे आत्मसुख भोगलं त्याला अन्य उपमा नाही. उद्धवा, परीस फुटावा म्हणून त्यावर लोखंडी हातोड्याचा घाव घातला तरी परीसाच्या स्पर्शानं त्या हातोड्याचं सुवर्णच होत असतं, हे लक्षात घे. उद्धवा, जग हे त्रिगुणांनी भरलेलं आहे आणि मी त्रिगुणातीत आहे. म्हणून वेद, श्रुती, कर्म, धर्म यातून सात्विक ज्ञान होतं. त्यातून आत्मविद होता येत नाही. अरे, विद्या अविद्या ह्यांचा जन्मच मुळी कल्पनेतून झालाय. तेव्हा हा कल्पनेचा पसारा सोडल्याशिवाय आत्म्याचं ज्ञान होणार नाही. विद्या अविद्येचं हे ज्ञातेपण देहाचं अहमपण वाढवतं. त्याचा सर्व त्यागच व्हायला हवा. हे सर्व संग सोडून एका माझ्या भक्तीचा रंग अंतरंगी लागला म्हणजे साधकाच्या मनी अनन्यता येते, मत शरणता येते, त्याचाच मी उद्धार करतो. श्रीकृष्णाचं हे भाष्य ऐकून उद्धवाच्या मनात थोडा गोंधळ झाला. तो म्हणाला, देवा, तुमचं बोलणं मला काहीसं उफराटं वाटतंय. दोन्ही हातांनी ढोल बडवावा असं वाटतंय. कारण याआधी आपण सांगितलं की माणसानं धर्माचरण करावं, कर्मधर्म आणि शास्त्र यांचं यथोचित पालन करावं, आणि आता म्हणता या सर्वांचा त्याग करावा. आत्मा जर अकर्ता असेल तर मनुष्याच्या मागं लागलेल्या या सर्व कर्मांचा कर्ता कोण? तेव्हा माझ्या मनातील या शंकेचं निरसन करावं. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, तुझं म्हणणं काही अंशी बरोबर आहे. जीव आणि आत्मा ह्याचं स्वरूप नीटसं न समजल्यामुळे कुणाच्याही मनात असा संभ्रम होणं स्वाभाविक आहे. पाण्यातले दिसणारे रविबिंब हा भास आहे. ह्याची जाण नसल्यानं मी हातानं सूर्याला हलवतो या भ्रमात जर कोणी राहिला तर तो दोष कुणाचा? सूर्याचा नक्कीच नाही, कारण तो आपल्या जागी स्थिर असतो. उद्धवा, मानवी देह सातत्यानं जडाला सजीव करणारा जीव असतो आणि जीवाला उन्नत करणारा हा आत्माही असतो. आत्मा, परमात्मा, विश्वात्मा, ब्रह्म, परब्रह्म या चढत्या क्रमानं जीवाच्या जाणीवा वाढणं याला जीवाची उन्नत दशा असं म्हणतात. हा अनंताचा प्रवास आहे, अनंत जन्माचा आहे. ह्याचाच अर्थ जीव आणि आत्मा हे वस्तुतः एकच असतात. देहात असलेल्या आत्म्याला देहात्मा आणि जीवात्मा म्हणतात आणि देहाबरोबर तो परमात्मा म्हणून ओळखला जातो. उद्धवा, जीवाच्या ठिकाणी जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत त्याची उन्नती होत नाही. आत्म्याची जाणीव होणं हा जीवाचा शिवभाव होय. जीव हा कर्मानं बांधला गेला आहे. कर्म ही त्रिगुणी निश्चित असतात. कर्माचे परिणाम सुख वा दुःख स्वरूपात जीवाला भोगावे लागतात. सदैव देह व्यापारात रमलेल्या जीवाला आत्मस्मृती कुठून येणार? परंतु जेव्हा त्याच्याकडून होणारी कर्म समर्पण भावनेतून होऊ लागतात तेव्हा कर्माभोवतीची मायेची बंधनं विरळ होतात. या मायेच्या पलीकडे, गुणांच्या पलीकडे गेल्याशिवाय जीवाला माझं स्वरूप कळत नाही. आज इथेच थांबूया. यानंतरचा दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुषी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली आहाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.